आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. आपण जे त्यात लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहात अशी माहिती आहे. लाँग मार्चला सहभाग नोंदवायचा आहे, हे सगळं आहे. पण आज जाणार आहेत का उद्या हे नक्की नाही. उद्या पण एक मोर्चा आहे पंढरपूरचा, तर याबद्दल म्हणजे आत्ताच मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही सहभाग नोंदवणार आहेत, जाणार आहेत. काल पंकजाताईंनी असं वक्तव्य केलं की ही घटना घडल्यानंतर त्या परिस्थितीत मी देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र देशमुख कुटुंबियांनी विनंती केली की आता परिस्थिती चांगली नाही आहे, येऊ नका. BJPचा म्हणजे भाजपचा बूथ प्रमुख आणि एकनिष्ठ कार्यतत्पर सगळ्या गावाला सोबत घेऊन चालणारा माणूस याची हत्या होते. मग न्याय कोणाला मागणार, कुणाकडे कुणाचं घर ठोठावून म्हणजे आधी वाजवणार आपण न्यायासाठी. तर ते म्हणजे ज्या सोबत काम केलं ज्या लोकांसोबत त्यांचं, तर पहिले 10 दिवस 15 दिवस तुम्ही आज 41 दिवस झाले, तीच प्रखरता आहे, तीच धग आहे. प्रत्येक तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, गावात आहे, कुटुंबात आहे. तर मग त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय होती हे आम्हालाही म्हणजे सांगणं म्हणजे शक्य नाही की किती मोठा डोंगर पडलेला आहे आमच्या दुःखावर. म्हणजे काय दुःख आहे ते असं व्यक्त होता येत नाही. त्यामुळे जी घटना घडली आहे त्याबद्दल पंकजाताई ज्या बोललेल्या आहेत ते वहिनी आणि त्यांच्यामध्ये बोलणं झालं होतं. पण आमची अपेक्षा आहे की एक प्रामाणिक अपेक्षा आहे माझी, फक्त न्याय मिळाला पाहिजे. फक्त म्हणजे श्रद्धांजली व्हायली पाहिजे, एवढं काम लोकप्रतिनिधींचं नाही कुठल्याच. मी म्हणजे असं कोणाला म्हणत नाही. यामध्ये न्याय मिळण्यासाठी एका व्यक्तीला काय करता आलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. जसं की सगळे लोकप्रतिनिधी काय करतायत न्यायासाठी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकेमध्ये सगळ्यांनी यायचं काम केलं पाहिजे आणि आम्हाला ती अपेक्षा आहे. फक्त मी 2 मिनिट विचार केला होता रात्री उशिरा येताना भावाच्या, म्हणजे मी अजून त्या दुःखात गेलो नाही का, तर मला लढायचं आहे, मला ह्यांना माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. न्याय म्हणजे कुठला कसला न्याय हो, काय येणार आहे ह्यांना? फाशी अशी दिवसा जरी लटकवलं ह्यांना तरी माझा भाऊ थोडीच येणार आहे परत. पण एक तिळभर समाधान त्या गोष्टीचं की ह्या दरिंद्याला कुठंतरी आपण संपवू शकलो कायद्यानं किंवा सगळ्यांकडून. पण इतकं भयानक दुःख आहे, मला आज थोडी चिड यायला लागली माझी, म्हणजे मला की खूप भयानक परिस्थिती आहे. ह्या दुःखामध्ये आपण थोडं डोकावलं तर आपल्याला सहन नाही होणार. खूप भयानक परिस्थिती आहे. पंकजाताई असं म्हणत की मी आता देशमुख कुटुंबियांची परवानगी घेऊन त्यांना भेटायला जाईल. मी आधीच जाहीर केलं आहे, मात्र मी त्यांच्या घरी जाण्यापूर्वी त्यांच्या घरी न्याय गेला पाहिजेत. आम्ही न्यायच मागतोय, आमच्याकडं न्यायच पाहिजे. पण न्यायासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी आधी पण म्हणलो की न्याय मिळाला पाहिजे, यापेक्षा न्याय कसा मिळाला पाहिजे किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे हे पण महत्त्वाचं तेवढंच आहे. आणि ज्यावेळेस जे कोणी इथं या गावावर आम्हाला कुटुंबियाला सांत्वन करायला वगैरे येतात, ते सगळ्या गोष्टी गावकरी या नात्यानं, एक कुटुंब नात्यानं आम्ही ज्या गावात राहत होतो ते लोक करतायत. त्या लोकांच्या सगळ्या म्हणजे विचारविनिमयानं सगळं कसं हँडल करायचं आहे, कोणी काम करायचं हे चालू आहे. पंकजाताई असे म्हणत की मी बीडची पालक आहे आणि जालन्याची पालकमंत्री आहे. एक पालक म्हणून पंकजाताईकडे तुमची काय अपेक्षा असणार आहे? त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे या प्रकरणात? या प्रकरणामध्ये प्रत्येकानं भूमिका घेतली पाहिजे की न्याय कसा भेटेल, त्यासाठी काय करता येईल आणि ते दिसलं पाहिजे समाजाला काय करताय आपण, ही आमची अपेक्षा आहे प्रत्येकाकडून. आज तुम्ही तपास अधिकाऱ्यांची भेटी घेणार आहात, पुन्हा इतर अधिकाऱ्यांची भेटी घेणार आहात. आजचा दिनक्रम कसा असणार आहे? आज CID ऑफिसला जायचं आहे, तिथं भेट घ्यायची साहेबांची. त्यानंतर जर SP साहेब असले अवेलेबल तर त्यांची भेट घ्यायची आहे आणि इतर अधिकारी यांना भेटीदरम्यान काही म्हणजे तपासासंदर्भात चर्चा करायची आहे. आणि लाँग मार्चला पण जायचं आज मानस आहे, सहभागी व्हायचं लाँग मार्चमध्ये. आपण बघतोय काल अकोला इथं मोर्चा काढण्यात आला होता, उद्या विठ्ठलाच्या पंढरीत मोर्चा निघणार आहे. कोण सहभाग होणार आहे मोर्चात? वैभवी आणि मी तर आहेत दोघं. मग बाकी मुलं वगैरे येणार आहेत का नाही अजून काही, रात्री उशिरा आल्यामुळं घरीच आहेत सगळे लेकरं.
माझ्या भावानी 2000 सालापासून 24पर्यंत आत्तापर्यंत एकही पंढरपूरची वारी चुकू दिली नाही. प्रत्येक वारीमध्ये तो सगळ्या परिवाराला घेऊन, परिवार म्हणजे मित्रपरिवार असेल, गावातील लोक असतील, त्यांना घेऊन तो विठ्ठलाची वारी आत्तापर्यंत करत होता. पण या चुकीच्या पद्धतीनं त्याचा ज्यांनी घात केला त्यामुळं पुढची वारी माझ्या भावाच्या नशिबी नसणार आहे. तर आज आम्ही विठ्ठलाला साकडं घालू की सगळं कुटुंब जे आहे आमचं, त्यांना तू कसं सावरायची ताकद द्यायची तर दे. देवाच्या दारात आपण चाललो, तिथं ज्या माणसाने 24 वर्ष तिथं वारी केली त्या सगळ्या कुटुंबाला जगण्याचं बळ आणि एक अन्नाकडं आयुष्यात ज्या माणसाने सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यावर म्हणजे हे दुःख म्हणजे पचू शकत नाही. बोलायचाच विषय आहे फक्त हा. पण लेकरांची काळजी म्हणजे लेकरांना व्यवस्थित सांभाळ झाला पाहिजे सगळा, याविषयी आम्ही विठ्ठलाला मागणी करणार आहोत. गेल्या 40-42 दिवसापासून तुमचा लढा सुरू आहे. वाटतं की आपला म्हणजे जे न्यायाचा लढा आहे तो योग्य दिशेने सुरू आहे. रोज या लढ्यामध्ये विविध गोष्टी घटनाक्रम घडत आहेत. आपल्याला शेवटपर्यंत जे सगळ्यांनी शब्द दिलेले आहेत प्रशासनामधल्या मुख्यमंत्र्यापासून ते सगळे यंत्रणेत्या, तर रोज या गोष्टीत काहीतरी अपडेट येत आहे किंवा काही फेरबदल होत आहेत किंवा काही माहिती समोर येते. फक्त विनंती एक आहे माझी की मी आता प्रामुख्यानं करत आहे, एखाद्या गरीबाला जर एखादे असे काही गुन्हे उघडकीस आले असते तर त्याच्यावर ह्याच्यापेक्षा सक्त शासन लावण्याची तयारी दाखवलेली असते सगळ्यांनी. आता एवढे प्रकरणं बाहेर आलेत तर आता ह्यांनासुद्धा एक आव्हान असणार आहे की यातून ह्यांना कशी शिक्षा द्यायची. कारण इतके मोठे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये, तुम्ही बघतायत रोज नवीन एक तुम्ही पण तुमच्या माध्यमातूनच तुम्ही बघताय, रोज नवीन एक प्रकरण समोर येत आहे. तर माझी एकच इच्छा आहे की या सराईत गुन्हेगाराची टोळी आहे ना, याच्यावर अजून एखादं कुठलं तरी विशेष कलम टाकून यांना कायमचं इतक्या लवकर संपवता येईल तेवढं संपवून टाका, अशी माझी विनंती आहे. काल तुम्ही अकोल्याच्या मोर्चात एक वक्तव्य केलं की जबाबदार व्यक्तींनी असं वक्तव्य केलं की जी बीडच्या घटनेवरून एका जातीला टार्गेट केलं जातं. नेमकं काय होतं ते? की एखाद्या जातीला याच्यामध्ये टार्गेट केलं जातं आहे हे मी हाणून पाडलं. आणि 100% सांगतो मी तुम्हाला, जातीचा विषय हा मी पहिल्या 4 दिवसापासून सांगतो येत नाही. ज्याला कुणाला आणायचं आहे का, मला वाटतं तेवढंच भांडवल त्यांच्याकडे शिल्लक आहे जातीचं. जात हा विषयच येत नाही. तुम्ही पण इथं आता मागच्या 20 दिवसापासून इथं आहेत, तुम्ही एकाही माणसाकडून जातीचा उल्लेख कधी ऐकला नसेल इथं, तुम्ही ऐकणार पण नाहीत. ज्या अकोल्यामध्ये 3 दिवसापासून जो माझा वंजारी बांधव सहभागी होता, संतोष तांदळे म्हणून, त्यांनी मला भावाच्या हत्येनंतर लगेच मेसेज केलेला होता की मी अर्धा संतोषांना तुझ्यासोबत आयुष्यभर असेल. आणि त्याची तळमळ त्याची काल तुम्ही बघितलं ज्यांना, याहून तुम्हीच सांगा मला की इथं कुठं जातीचा विषय येत नाही. पण ज्याला कुणाला ही गोष्ट पुढं आणायची की जातीला कुठं टार्गेट केलं जातं आहे, मला वाटतं तेवढ्या मुद्द्याशिवाय त्यांच्याकडे कुठला मुद्दा नसेल म्हणून ते वारंवार ती गोष्ट बोलत असतील. निश्चितच आपण बघतो हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. ते उद्या पंढरपूर येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. विठ्ठलालाही साकडं घालणार आहेत की आम्हाला न्याय द्यावा. त्याचबरोबर पंकजाताईंनी जे काल वक्तव्य केलं होतं की मी देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे, त्यांनी आवाहन केले की आमच्या न्यायासाठी आपणही पुढे यावं. कॅमेरा पर्सन आपासाहेब मोहरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.